सर्वांना नमस्कार. शालेय पोषण आहार अंतर्गत आपण दररोज ऑनलाईन उपस्थिती नोंदवतो. जर का आपली राहिली असेल तर ते सध्या ऑनलाईन उपस्थिती नोंदवायला सुरू आहे. त्यामुळे आपण कशाप्रकारे ऑनलाईन उपस्थिती नोंदवायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरला जाऊया. क्रोम ब्राउझरला गेल्यानंतर या ठिकाणी education.महाराष्ट्र जी सरळ पोर्टलची जी वेबसाईट आहे ती आपण टाकायची आहे. या ठिकाणी सुरुवातीला पहिलीच दिसते सरळ पोर्टलची ही जी वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in ती वेबसाईट आपण टाकून घ्यायची आहे. मेनूबार दिसत आहेत आपल्याला. यामध्ये तिसऱ्या नंबरला आहे विभागीय लिंक, त्यावर आपण टच करायचं आहे आणि खाली प्रधानमंत्री पोषण योजना ही जी टॅब आहे त्याला आपण टच करूया. टच केल्यानंतर आपल्याला युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायला येते. आपण त्या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊया, कॅप्चा टाकूया आणि लॉग इन म्हणूया. हा चेकबॉक्स आपण क्लिक करून सबमिट म्हणायचा आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा दैनंदिन भरलेली उपस्थितीचे कॅलेंडर दिसतं. यामध्ये आपण आपली वही आणि हे कॅलेंडर आपण चेक करायचं आहे. अशा 3 तारखेला जे कलर आहे तो डाटा आपण त्या दिवशी भरलेला नाही अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. ग्रीन जे आहे 4 तारखेला तो रंग म्हणजे आपण पोषण आहार ऑनलाईन भरल्याचा तो कलर आहे. आपण अशा पद्धतीने हे नॉट रिसिव्ड जे आहे PM पोषण डाटा नॉट रिसिव्ड जो कलर आहे अशा प्रकारच्या आपल्या कॅलेंडरमध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष वहीमध्ये चेक करायचं आहे. करत असताना समजा 2025 सालातील ऑगस्ट महिन्याचं आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अगोदर 2025 निवडून घ्यावं लागेल. यानंतर इकडे ऑगस्ट महिना आपल्याला हवा आहे तर ऑगस्ट महिन्यातलं निवडायचं आहे. यामध्ये ऑगस्ट 25 आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे. आता आपल्याला भरायची तारीख जी आहे या ठिकाणी 19, 20, 21, 22 अशा 4 दिवस आपल्याला भरलेले दिसत नाही. मग यातील कोणत्या दिवसाचं भरलंय हे की नाही हे आपल्याला पाहायचं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी PM पोषण डेली अटेंडन्सवर आपण क्लिक करणार आहात. यामध्ये 2 ऑप्शन आहेत, PM पोषण डेली अटेंडन्स आणि PM पोषण बॅकडेटेड अटेंडन्स. आपल्याला बॅकडेटेड अटेंडन्स करायचं आहे म्हणून आपण बॅकडेटेडवर आपण क्लिक केलं. यामध्ये आता आपण 2026च्या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट महिन्यातील 22 तारखेचा ऑनलाईन माहिती भरायची आहे. 2025 निवडूया. पुढे ऑगस्ट महिना निवडला. आपल्याला 22 तारखेची ऑनलाईन उपस्थिती नोंदवायची राहिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी 22 तारखेला क्लिक केलं. अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेचं नाव, UDIS नंबर आणि उपस्थिती नोंदवण्यासाठी येतं. या ठिकाणी जेवण बनवलं का तर यस. रेसिपी काय होती त्या दिवशी तर मूग डाळ खिचडी म्हणून आपण मूग डाळ खिचडी नोंदवली आणि पुढे प्रत्यक्ष वर्गानुसार आपण पट नोंदवायचं आहे. मी प्रत्येक वर्गानुसार पट नोंदवून घेतो. एकूण उपस्थिती 11 विद्यार्थ्यांची होती. मूग डाळ खिचडी त्या दिवशीचा मेनू होता. अशा पद्धतीने आपण भरून घेतलेला आहे आणि वरच्या कोपऱ्यात जे अपडेट ऑप्शन आहे आपण त्याला क्लिक करूया. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज आला. आपण ओके म्हणूया. या पद्धतीनं आपण 22 तारखेचे MDM भरलेलं आहे. याच पद्धतीनं आणखी कोणत्या ज्या तारखांचं राहिलेलं आहे ते अगोदर चेक करून घ्यायचं कॅलेंडरवरून आणि प्रत्यक्ष वहीवरून आणि त्यानंतर आपण एक दिवसाचं बॅकडेटेड आपण भरायचं आहे. याच पद्धतीनं ऑक्टोबर 2025चं एक राहिलेलं आहे. ऑक्टोबर महिना आपण निवडूया. ऑक्टोबर 1 तारखेचं राहिलेलं आहे. यात बऱ्याच दिवाळीची सुट्टी आहे. 2 तारखेला सुट्टी होती. आपणाला जी तारीख आवश्यक आहे तेवढ्याच तारखेला आपण टच करून आपण उपस्थिती नोंदवायची आहे. या दिवशी जे काही मेनू आहे तो मेनू निवडायचा आहे आणि उपस्थिती नोंदवायची. या पद्धतीनं
येतावर आपण पटवून नोंदवून घेतला आणि वरच्या बाजूस अपडेट ऑप्शन जे आहे त्यावर आपण क्लिक केलं. डाटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आला. अशा पद्धतीनं त्या दिवसाचंही भरून झालं. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बॅकडेटेड अटेंडन्स आपण ऑनलाईन भरून घ्यायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.